नमस्कार श्रोते हो. आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत कामदा एकादशीची पौराणिक व्रतकथा. धर्मराजा युधिष्ठिर म्हणू लागला, हे देवा, मी तुम्हाला लाखो वेळा वंदन करतो. आता चैत्र शुक्ल एकादशीचे महात्म्य मला सांगा. श्रीकृष्ण म्हणू लागले, हे धर्मराज, राजा दिलीप यांनी एकदा गुरु वशिष्ठांना हाच प्रश्न विचारला होता आणि त्यांनी दिलेला उपाय मी तुम्हाला सांगत आहे. प्राचीन काळी भोगीपूर नावाचे एक शहर होते. पुंडरीक नावाचा एक राजा तेथे राज्य करत होता, ज्याला भरपूर संपत्ती होती. भोगीपूर शहरात अनेक अप्सरा, किन्नर आणि गंधर्व राहत होते. त्यापैकी एका ठिकाणी ललिता आणि ललित नावाचा एक पुरुष आणि एक स्त्री एका अतिशय आलिशान घरात राहत होते. त्या दोघांमध्ये अपार प्रेम होते, इतके की वेगळे झाल्यावर ते चिंताग्रस्त व्हायचे. एकदा ललितही पुंडरीकच्या दरबारात इतर गंधर्वांसोबत गात होता. गाताना त्याला त्याची लाडकी ललिताची आठवण आली आणि त्याचा आवाज बिघडला आणि गाण्याचा दर्जा खराब झाला. ललितच्या भावना जाणून करकोट नावाच्या सापाने राजाला पदभंगाचे कारण सांगितले. मग पुंडरीक रागाने म्हणाला, मी माझ्यासमोर गाणे गाताना तुला तुझी बायकोची आठवण येते, म्हणून तू कच्चे मांस आणि मानव खाणारा राक्षस होशील आणि तुझ्या कृतीचे परिणाम भोगशील. पुंडरीकच्या शापामुळे ललित लगेच एका मोठ्या राक्षसात बदलला. त्याचा चेहरा अत्यंत भयानक दिसत होता. त्याचे डोळे सूर्य आणि चंद्रासारखे चमकत होते आणि त्याच्या तोंडातून अग्नी बाहेर पडू लागला. त्याचे नाक डोंगराच्या गुहेसारखे मोठे झाले आणि त्याची मान डोंगरासारखी दिसू लागली. त्याच्या डोक्यावरही केस डोंगरावर उभ्या असलेल्या झाडासारखे दिसू लागले आणि त्याचे हात खूप लांब झाले, म्हणूनच त्याचे शरीर 8 योजनेपर्यंत वाढले. अशा प्रकारे राक्षस झाल्यानंतर त्याला अनेक प्रकारचे दुःख सहन करावे लागले. जेव्हा त्याची प्रेयसी ललिताला ही घटना कळाली, तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि ती त्याच्या पतीला वाचण्यासाठी मार्ग विचारू लागली. तो राक्षस घनदाट जंगलात राहू लागला. अनेक प्रकारचे भयानक कष्ट सहन करत होता. त्याची पत्नी त्याच्या मागे गेली आणि रडत राहिली. एकदा ललिता तिच्या पतीच्या मागे जात विंध्याचल पर्वतावर पोचली, जिथे ऋषी शृंगी यांचा आश्रम होता. ललिता लवकरच शृंगी यांच्या आश्रमात गेली आणि तिने नम्रपणे प्रार्थना करू लागली. तिला पाहून ऋषी शृंगी म्हणाले, हे शुभेच्छुक, तू कोण आहेस आणि इथे का आला आहेस? ललिता म्हणाली, अरे ऋषी, माझे नाव ललिता आहे. राजा पुंडरीकच्या शापामुळे माझा नवरा एक महाकाय राक्षस बनला आहे. मला याबद्दल खूप वाईट वाटते. त्याच्या तारणासाठी काही उपाय सुचवा. शृंग ऋषी म्हणाले, हे गंधर्व कन्ये, आता चैत्र शुक्ल एकादशी येणार आहे. त्याला कामदा एकादशी असे नाव देण्यात आले आहे. या व्रताचे पालन केल्याने माणसाची सर्व कामे पूर्ण होतात. जर तुम्ही कामदा एकादशीचे व्रत केले आणि त्यांच्या पुण्यफळांचे फळ तुमच्या पतीला दिले, तर तो लवकर राक्षसाच्या गर्भातून मुक्त होईल आणि राजाचा शाप देखील निश्चित शांत होईल. ऋषीचे असे शब्द ऐकून ललिताने चैत्र शुक्ल एकादशी आणि द्वादशीला उपवास केला. ब्राह्मणासमोर तिच्या पतीला तिच्या उपवासाचे फळ देताना ती देवाला म्हणाली, अशा प्रकारे प्रार्थना करू लागली. ऋषीचे असे शब्द ऐकून ललिताने चैत्र शुक्ल एकादशी आणि द्वादशीचा उपवास केला. ब्राह्मणासमोर तिच्या पतीला तिच्या उपवासाचे फळ देताना ती म्हणाली, अशा प्रकारे प्रार्थना करू लागली, हे प्रभू, माझ्या पतीला मी पाळलेल्या या उपवासाचे फळ मिळव, जेणेकरून तो राक्षसाच्या गर्भातून मुक्त हो. तिने एकादशीचे फळ देताच तिचे पती राक्षसाच्या गर्भातून मुक्त झाला आणि त्याचे पूर्वीचे रूप परत मिळवले. अनेक सुंदर कपडे आणि दागिन्यांनी सजलेला तो ललितासोबत फिरू लागला. त्यानंतर दोघेही विमानात बसले आणि स्वर्गात गेले. वसिष्ठ ऋषी म्हणू लागले, हे राजा, विहित विधीनुसार हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि राक्षस इत्यादीच्या जन्मापासून मुक्तता होते. जगात यासारखा दुसरा कोणीही तेही व्रत नाही. याची कथा वाचून किंवा ऐकून वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते. माझी
कामोदा एकादशीची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.